गावात बिबट्या दिसतो, लोक घाबरतात आणि लगेच एक प्रश्न विचारतात, वन खातं बिबट्याला पकडत का नाही? लोक म्हणतात वन खातं फक्त बघत बसते, काही करत नाही, माणसाचा जीव स्वस्त झाला आहे. पण सत्य असं आहे की वन खातं बिबट्याला पकडत नाही कारण त्यांना पकडता येत नाही असं नाही, तर पकडणं हा शेवटचा आणि सगळ्यात धोकादायक पर्याय असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे वन खात्याची आतली गोष्ट, जी कधीच उघडपणे सांगितली जात नाही. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणाला दोष देण्यासाठी नाही आहे, हा व्हिडिओ आहे समजून घेण्यासाठी. बिबट्या, वन खातं आणि आपण या तिघांपैकी चूक कुठे होते हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. तर सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बिबट्या प्रॉब्लेम ॲनिमल नसतो. बिबट्या जंगलातून जातो, शेताजवळ फिरतो, कधी कुत्रा उचलतो, कधी शेळी, मेंढी, बकरी उचलतो, पण तो लगेच धोका ठरत नाही. वन खात्याचा रूल, जोपर्यंत बिबट्या माणसावर हल्ला करत नाही किंवा वारंवार अटॅक करत नाही, तो पकडता येत नाही, कारण जंगलात राहणं त्याचा हक्क आहे. दुसरी गोष्ट, बिबट्याला पकडणं इतकं सोपं नाही. लोकांना वाटतं जाळं टाका, पकडा, सोडा, पण रियालिटी वेगळी आहे. बिबट्या अत्यंत हुशार असते, रात्री ॲक्टिव्ह असतो, एका रात्री 10 ते 15 किलोमीटर फिरतो आणि एक ट्रॅप लावायला योग्य जागा, योग्य वेळ, CCTV, डॉक्टर आणि टीम हे सगळं लागते. आणि चुकीच्या ट्रॅपमुळे बिबट्या अजून ॲग्रेसिव्ह होतो, इनोसेंट माणसांवर धोका वाढतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पकडलेल्या बिबट्या म्हणजे अजून मोठा धोका. हे सर्वात धक्कादायक गोष्ट आहे. पकडलेल्या बिबट्या पॅनिकमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, कन्फ्यूज असतो. अशा बिबट्याला दुसऱ्या जंगलात सोडलं तर नवीन भाग ओळखत नाही, माणसाजवळ येतो, अटॅक चान्स वाढतो. त्यामुळे अनेक वेळा जिथे बिबट्या नव्हता तिथे प्रॉब्लेम तयार होते. चौथी गोष्ट, वन खातं आधी काय करते? पकडणं हा लास्ट स्टेप असतो. आधी हे केले जाते: एरिया मॉनिटरिंग, कॅमेरा ट्रॅप्स, नाईट पेट्रोलिंग, विलेजर्स अलर्ट, अवेअरनेस मीटिंग, लाईट नॉईज सजेशन. कारण 90% बिबट्यांचा अटॅक मानवी चुकांमुळे होते. पाचवी गोष्ट, लोकांची एक मोठी चूक. सगळ्यात मोठी समस्या, बिबट्या दिसला की माहोल पॅनिक होतो. लोक पळतात, आरडाओरड करतात, मोबाईल काढतात, पाठ फिरवतात. यामुळे शांत बिबट्यालाही अटॅक करायला भाग पाडलं जातं. म्हणूनच वन खातं लगेच पकडत नाही, आधी लोकांचं बिहेवियर सुधारायला सांगतं. मित्रांनो, बिबट्या शत्रू नाही, तो परिस्थितीचा बळी आहे. आणि वन खातं निष्क्रिय नाही, ते सायंटिफिक पद्धतीने काम करतं. जर आपण समजून घेतलं तर हल्ले कमी होतील, जीव वाचतील, गाव सुरक्षित राहील. कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात वन खात्याने काय उपाय केले. आणि अशाच खऱ्या माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.